देवेंद्र फडणवीसजी सुसंस्कृत आहेत, सोज्वळ आहेत, शांत आहेत वगैरे वगैरे म्हणलं, तसं ते बिलकुल नाही आहेत. जबाबदारीनं सांगतो, या देशाचे नेते राहुलजी गांधी यांनी निवडणूक आयोगाला मतदार याद्यामधील काही त्रुट्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन जगासमोर मांडल्या, मीडियासमोर मांडल्या. त्याला निवडणूक आयोगानं उत्तर दिलं नाही. निवडणूक आयोग आमच्या संघ वितंडवाद घालतोय. आम्ही वस्तुनिष्ठ दिली, मतदार यादी निवडणूक आयोगाने दिलेली, त्याच्यामधल्या त्रुटी आम्ही दाखवल्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले माहित आहे? राहुल गांधी यांच्या डोक्याची चीप सटकली. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री देशाच्या विरोधी पक्षनेत्याबद्दल असं विधान वापरणं, याला सुसंस्कृत म्हणता तुम्ही? आत्ता परवा मुंबईमध्ये आमदार आदित्यजी ठाकरे यांनी लाईव्ह दाखवलं की मतदार याद्यांमध्ये कसा घोळ आहे. अधिकार नाही का आम्हाला दाखवायचा? आहे ना अधिकार. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांची काय प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्राचा पप्पू होण्याची घाई लागली म्हणजे आदित्य ठाकरेंना. याला सुसंस्कृत नेता म्हणता तुम्ही? सगळ्याला सोबत घेऊन चालतात. सुसंस्कृत नेता कोणाला सोबत घेऊन चालत असतो? यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बाजूला कोण होतं? विनायकरावजी पाटील आमच्या वैजापूरचे, रत्नाप्पा अण्णा कुंभार, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, अशी माणसं होती ना यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बाजूला. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींसारखा विद्वान पंडित होता ना यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बाजूला. गदी माडगुळकर साहेब होते ना यशवंतराव चव्हाणच्या. याला सुसंस्कृत नेता म्हणतात. फडणवीस साहेबांच्या बाजूला कोण आहे? चित्रा वाघ, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, हिरणजित निंबाळकर, जैन बौद्धिंग खाणारे मुरली मोहोळ. ह्याला सुसंस्कृत नेता म्हणता? यांना घेऊन हिंडणाऱ्यांना. विकासाचं राजकारण करतात, सगळ्याला सोबत घेऊन जातात. किती मोठा विकास आहे. 70,000 कोटी रुपयाचे गाडीवर पुरावे नागपूर अधिवेशनात घेऊन गेले होते. त्यांच्या हातात तुम्ही आता राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या. काय नेतृत्व आहे फडणवीस साहेबांचं? 70,000 कोटीचा घोटाळा विसरून गेले. सुसंस्कृत नेता म्हणायचं? तुम्ही त्यावेळेस तर महाराष्ट्राला फसवलं, खोटे आरोप केले असं सांगा, किंवा आता तरी तुम्ही चोरांना सोबत घेताय हे मान्य करा, मग आम्ही तुम्हाला सुसंस्कृत म्हणू. तुम्ही चोर कसं म्हणताय सर? त्यांनी म्हणले, आम्ही नाही म्हणलो. लोकांना हे जी लोक आहेत, तुम्ही आता जे काही राजकीय लोकांची नाव घेतली, अशोक चव्हाण साहेबांना आम्ही चोर म्हणालो नाही. छगन भुजबळ साहेबांना आम्ही चोर म्हणालो नाही. अजित दादांना आम्ही चोर म्हणालो नाही. अशोक चव्हाण साहेबांनी आदर्श घोटाळा करून शहीदाच्या टाळूवरचं लोणी खाल्लं असं फडणवीस साहेब म्हणाले. छगन भुजबळ साहेबांची जागा तुरुंगामध्ये आहे असं छगन भुजबळ साहेबांबद्दल फडणवीस साहेब म्हणाले. 70,000 कोटीचा घोटाळा केला आम्ही नाही म्हणालो अजितदादांना, फडणवीस साहेब म्हणाले. तर फडणवीस साहेब ज्यांना चोर म्हणतायत, ज्यांना देशद्रोही म्हणतायत, सुधाकर बडगुजरला घेतलं पक्षात. ज्या सुधाकर बडगुजरचे सलीम कुत्ता सोबत संबंध आहेत असं सांगितलं होतं फडणवीस साहेबांनी.